घोड्यावर नव्हे तर उंटावर बसायला पाहिजे होतं, असा टोला भाजपाचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन वाचवण्याच्या केलेल्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाडांकडून घोड्यावर बसून मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवण्यात आली आहे. यावरून चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना आव्हाडांनी खरं तर उंटावर बसले पाहिजे, कारण ते ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात तो समूह उंटावरून येतो. ते चुकून घोड्यावर गेले, कारण घोडा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत येतो, पण ते कुठं शिवाजी महाराजांना मानतात, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा असं आव्हान पूर्ण देशाला केलेलं आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून तुमच्यावर हल्ला केला. त्याने उंटावर बसायला पाहिजे होतं, कारण ते ज्या समूहाला ते रिप्रेझेंट करतात तर तो समूह उंटावरून प्रवास करतो. ते चुकून घोड्यावर गेले. घोडा म्हटल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलं ना, तर ते कुठे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात? तर ते ज्याला मानतात त्यांचं वाहन उंट आहे, त्यामुळे ते उंटावर बसतात. त्यांचं मत असं आहे की राज्यात सगळ्यात जास्त डिझेल आणि पेट्रोलचा वापर चंद्रकांत दादा पाटील करतात. मी खूप फिरतो, तेलाचा खूप फिरतो, खूप त्याचा ताब्यात माझ्या गाड्यात नसतं. मला राज्यामध्ये फक्त 11 जणांना केंद्रीय सिक्युरिटी, फक्त 11 जण, त्यातलं मी आहे. ती केंद्रीय सिक्युरिटीचा इन्चार्ज दर 3 महिन्यांनी एक लंबी नोट मला देतो की तुम्ही नियम काय काय पाळत नाही. तर त्याच्यामध्ये त्याचा आग्रह आहे की त्यांच्यासाठी एक वेगळी गाडी पाहिजे, ती बरोबर तुम्हाला कवर केली पाहिजे, की आमको कुछ नाही, कधी जायचं ते माझं ठरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका.